नमस्कार नाही, डायरेक्ट धमाका. वेलकम टू माय चॅनेल प्रज्ञास टिप्स. आपल्या सगळ्यांच्या घरात एक कॉमन प्रॉब्लेम असतो झुरळं. किचनमध्ये, सिंकमध्ये किंवा कोपऱ्यात अचानक दिसतात आणि खूप त्रास देतात. तर आज आपण लवंग आणि तमालपत्र वापरून अगदी 5च मिनिटात झुरळं पळवण्यासाठी स्प्रे बनवणार आहोत. आणि तो कसा आणि कधी वापरायचा तेही मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लवंगच का वापरायची? कारण लवंगमध्ये युजेनॉल नावाचे एक मुख्य रसायन असते आणि ज्याचा तीव्र वास झुरळांना मुळीच आवडत नाही आणि याच्या कडक वासामुळे झुरळं, मुंग्या आणि इतर कीटकसुद्धा लगेच पळून जातात. तर हे असे नैसर्गिक कीटकनाशक आपण वापरणार आहोत आणि तमालपत्रसुद्धा याच्या कडक वासामुळं कीटकनाशकाचं काम करते. त्यामुळे आपण हे दोन्ही घटक वापरणार आहोत आणि जे आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असतात. आता आपण मार्केटमधले स्प्रे आणतो, पण त्यात खूप केमिकल्स असतात, जे आपल्या आरोग्यासाठी आणि खास करून लहान मुलांसाठी हानिकारक असू शकतात. म्हणूनच आजचा हा उपाय आपण पाहणार आहोत, जो की अगदी पूर्ण सेफ आहे, नॅचरल आणि कमी खर्चात तयार होणार आहे. तर इथे मी 4-5 तमालपत्र घेतले आहेत आणि हे माझे मोठे पान आहेत, त्यानुसार तुम्ही घ्या. 14-15 लवंग घेतले आहेत. तर आपण आता हे लवंग आणि तमालपत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर हे पूर्ण एकदम बारीक पावडर नाही झाली तरी चालेल. तर तुम्ही पण असं बारीक करून घ्या मिक्सरमध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, की जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून अशा वेगवेगळ्या आयडियाज, वेगवेगळ्या ट्रिक्स पाहायला मिळतील. तर हे पहा, मी अशी बारीक पावडर करून घेतली आहे आणि ती पण अशी थोडीशी जाडसर राहिली तरी चालते. उलट त्यामुळं काय होतं, फक्त मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळं त्या लवंगचा आणि तमालपत्राचा वास आणखी स्ट्रॉंग होतो. तर मी पातेल्यामध्ये असं 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे, ते आता गरम करायला ठेवलं आहे आणि ते पावडर आपल्याला आता त्यामध्ये टाकून उकळून घ्यायची 5 मिनिट. तर ही पावडर आपण आता नंतर ते बारीक केलेली जी आहे ती आपण आता उकळून घेऊ. अगदी स्वयंपाक करता करता सुद्धा तुम्ही असं उकळून ठेवू शकता आणि नंतर लगेच हे तुम्हाला वापरता येईल. खरं तर आपल्याला किचन नेहमी स्वच्छ ठेवायला हवं. किचन ओटा आणि सिंक नेहमी जर स्वच्छ ठेवलं तर झुरळं लवकर होत नाहीत. डस्टबिनमधला कचरा दररोज फेकून द्यावा आणि हा स्प्रे दररोज डस्टबिनवर मारला ना तर नक्कीच झुरळांना खूप फरक पडतो. तर आपण स्वच्छतेच्या या छोट्या-छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी जर केल्या ना तर झुरळं अजिबात होणार नाहीत. अन्नाचे कण जर खाली सांडलेले असतील तर ते खायला झुरळं येतात. त्यामुळे पण झुरळं आपल्या घरामध्ये वाढत चालतात. आता जुने कागद जर असतील, पुठ्ठा किंवा पुठ्ठ्याचे बॉक्स जास्त दिवस घरात ठेवू नयेत. कारण ते जर पुठ्ठ्याचे बॉक्स जर घरात राहिले तर त्यामुळे झुरळं होतात. तर हे पहा, हे असं मी जे पाणी गरम करून उकळून ठेवलं होतं ते आता थंड झालं आणि आता आपण ते असं गाळणीने गाळून घेणार आहोत. तर हे असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर लवंग आणि तमालपत्राची फक्त पावडरसुद्धा जरी करून ठेवली ना तरी पण खूप चांगला फरक पडतो. अगदी जर तुम्हाला अचानक कुठे गावाला जायचं असेल तर तुम्ही जागोजागी 1-1, 2-2 लवंगा ठेवून द्या आणि गावाला निघून जा. तरीसुद्धा त्या लवंगच्या वासामुळे झुरळं घरामध्ये वाढत नाही. तर हे पहा, हे जे आपण लिक्विड गाळून ठेवलेलं आहे ते अशा आपल्याला स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि त्याने स्प्रे करायचं आहे. तुमच्याकडे जर अशी स्प्रे बॉटल नसेल तर आपली जी बिसलरीची पाण्याची बॉटल असते त्याच्या झाकणाला एखादं बारीकसं छिद्र पाडून त्यातून सुद्धा तुम्ही ते स्प्रे करू शकता. तर हे पहा, हे असं आपण स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे आणि आता हे स्प्रे बॉटलमध्ये थोडंसं बसेल, निम्मं राहिलेलं तसंच ठेवा. आधी हे सगळं पूर्ण घरामध्ये स्प्रे मारून घ्या. अगदी किचनमध्ये, सिलेंडरच्या तिथे, सिंकखाली सगळीकडे मारून घ्या आणि मग नंतर राहिलेलं परत ते बॉटलमध्ये भरून ठेवा आणि 4-5 दिवसांनी परत मारा. आणि हे ताजं-ताजंच वापरायचं आहे लिक्विड आपल्याला. जास्त दिवस नाही ठेवायचं, कारण सुरुवातीला स्ट्राँग त्याचा वास असतो तेव्हा छान रिझल्ट मिळतो आणि नंतर परत एक 10-15 दिवसांनी तुम्हाला जसं गरज वाटेल तसं परत तुम्ही ते लिक्विड तयार करून घ्यायचं आहे. तर हे पहा, असं गॅस सिलेंडरजवळ नेहमी झुरळं असतात तर तिथे तुम्ही स्प्रे करून ठेवा. आणि अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये सुद्धा तुम्ही हा स्प्रे मारत जा, कारण तिथेसुद्धा झुरळं जातात. अगदी जरी समजा तुमच्या घरामध्ये झुरळं नसतील तरीसुद्धा 10-15 दिवसांनी हा स्प्रे तुम्ही वापरत जा.
कारण त्यामुळे पण झुरळं तुमच्या घरात प्रवेशच करणार नाहीत. ह्या स्ट्राँग वासामुळं झुरळं अजिबात येत नाहीत. मी सुद्धा माझ्या घरामध्ये झुरळं झाले होते ना, तेव्हा हा प्रयोग केला आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला. त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. हे पहा, मिक्सरजवळसुद्धा आपल्याला खूप झुरळं नेहमी दिसत असतात आणि रात्री अचानक ते किचन ओट्यावर फिरायला येतात. हे जे आपण गॅस शेगडीचा पाईप घालण्यासाठी जे छिद्र केलेलं असतं, त्याच्यामध्ये सुद्धा अधूनमधून स्प्रे मारत जा. त्यामुळे पण झुरळं होत नाहीत. आणि तुम्हाला जर कुठं गावाला जायचं असेल, तर हा स्प्रे असा मारून जायचा. सकाळी जर तुम्ही ऑफिसला जाताना हा स्प्रे जर सगळीकडे मारला, तर तुम्हाला किचन ओट्यावर झुरळं येणार नाहीत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि हा स्प्रे नक्की बनवून पहा आणि तो कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत अशाच काही ट्रिक्स घेऊन. तोपर्यंत बाय बाय.